जेव्हा तुम्ही या सगळ्या संदर्भात अपील कराल अजून त्याच्यानंतर आम्ही हे सगळं ऐकू। पण कपिल सिब्बल हे वारंवार विनंती करतायत कोर्टाला की या सगळ्या संदर्भात स्टेटस को म्हणजे जैसे थे स्थिती ठेवण्याचे तरी आदेश द्या। त्यावरती आता कोर्ट नेमकं काय म्हणतं हे बघावं लागेल। ठाकरे गटासाठी हा खूप मोठा दिलासा नसला तरीही एक अत्यंत समाधानाची बाब म्हणावी लागेल, कारण ठाकरे गटाची याचिका 1 सुप्रीम कोर्टानं ऐकायला होकार दिलेला आहे आणि 2 सुप्रीम कोर्टानं ही याचिका सुप्रीम कोर्टातच ऐकायला होकार दिलेला आहे। याचा अर्थ ठाकरे गटाची याचिका फेटाळली गेलेली नाहीये आणि याचा दुसरा अर्थ ठाकरे गटाची याचिका हायकोर्टाकडे पाठवली गेलेली नाहीये। त्यामुळे ठाकरे गटासाठी फार मोठा दिलासा नसला तरी एक समाधानाची बाब आहे की सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधातली याचिका ऐकली जाणार आहे। पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, ठाकरे गटाचे वकील जे आहेत कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे वारंवार कोर्टाला विनंती करतायत की जरी समजा तुम्हाला निवडणूक आयोगाच्या निकालाला पूर्णपणे स्थगिती द्यायची नसेल तर किमान स्थिती जैसे थे ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जर स्थिती जैसे थे ठेवली नाही तर प्रॉब्लेम होईल, कारण काही दिवसामध्ये विधानसभेचं अधिवेशन पण आहे आणि त्यावेळी जर व्हीप काढले गेले तर आम्हाला कुठलंही प्रोटेक्शन नाहीये, आम्ही अपात्र जे आहे ते ठरू शकतो आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भात स्थिती जैसे थे ठेवण्याचा विचार जो आहे तो कोर्टानं करायला हवा। कोर्टानं हे पण विचारलं की तुम्हाला इतक्या तातडीनं रिलीफ नेमका का हवाय, असं काय घडणार आहे 2 आठवड्यामध्ये। तर त्याच्यावरती अभिषेक मनु सिंघवी जे ठाकरे गटाचे वकील आहेत त्यांनी हे सांगितलं की व्हीप पासून वाचण्यासाठीचं कुठलंही प्रोटेक्शन आता आमच्याकडे नाहीये। जर निवडणूक आयोगानं त्यांना पक्ष म्हणून मान्यता दिली आहे तर आम्हाला त्याचं पालन करावं लागेल आणि त्याच्यामुळे डिस्क्वालिफिकेशनची प्रोसेस जी आहे ती सुद्धा होऊ शकते आणि त्यामुळे एक प्रकारे कोर्टानं या सगळ्या संदर्भात जैसे थे स्थिती का ठेवावी याचं आर्ग्युमेंट जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। बरोबर, 2 महत्वाच्या दिलासे ठाकरे गटाला हवे होते। त्यातला एक महत्वाचा दिलासा हा की ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये ऐकली जावी, तो दिलासा तर मिळालेला आहे। मात्र दुसरा सगळ्यात महत्वाचा दिलासा ठाकरे गटासाठी हा आहे की निर्णयाला स्थगिती मिळावी आणि निर्णयाला स्थगिती देण्याचीच मागणी सिब्बलांनी केलेली आहे। मात्र त्यावर अजूनही सुप्रीम कोर्टानं कोणताही निर्णय दिलेला नाहीये, पण याचिका ऐकायला होकार दिलेला आहे। पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, कविता, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड असं म्हणतात की ही याचिका जी आहे त्याच्यावरती आम्ही 2 आठवड्यांनी सुनावणी करू, पण 2 आठवड्यामध्ये नेमकं काय होऊ शकतं हे जेव्हा अभिषेक मनु सिंघवी यांनी त्यांना सांगितलं तर त्याच्यानंतर त्यांनी शिंदे गटाच्या वकिलांना हे विचारलं की जर आम्ही 2 आठवड्यांनी सुनावणी ठेवली तर दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही त्यांना व्हीप काढणार आहात का किंवा अपात्रतेची कारवाई करणार का। तर त्याच्यावरती कौल यांनी नाही असं म्हटलं आणि सरन्यायाधीशांनी हे म्हटलं की मग तुमचं हे जे वाक्य आहे ते आम्ही रेकॉर्डवरती घेतोय। म्हणजे एका अर्थानं शिंदे गट या सगळ्या दरम्यान जोपर्यंत कोर्टाची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत व्हीप काढणार नाही, अपात्रतेची कारवाई ठाकरे गटावर करणार नाही हे त्यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। अर्थात केवळ या गोष्टीनं सुद्धा ठाकरे गटाचं समाधान झालेलं नाहीये। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे म्हणतात की इतर सुद्धा गोष्टी खूप चालू आहेत, बँक अकाउंट्स, प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर इतर ज्या मालकी आहेत त्याच्या संदर्भातले सुद्धा निर्णय जे आहेत ते व्हायला हवेत। बरोबर, म्हणजे एकूण या संपूर्ण निर्णयाला केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या पक्षचिन्हाचं नाव, पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव या संदर्भातल्या निर्णयाला पूर्णपणे स्थगिती मिळावी या दृष्टीनं कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे। मात्र व्हीपच्या बाबतीत एक मोठा दिलासा मिळालेला आहे की पुढच्या सुनावणीपर्यंत व्हीप काढला जाणार नाही, जो की ठाकरे गटाच्या आमदारांना बंधनकारक असेल। अशा प्रकारचं आश्वासन शिंदे गटाच्या वतीनं नीरज किशन कौल यांनी न्यायालयाला दिलेलं आहे। न्यायालयानं हेही म्हटलं की तुमचं हे आश्वासन आम्ही रेकॉर्डवर घ्यावं का, त्यालाही शिंदे गटाच्या वतीनं होकार देण्यात आलेला आहे। याचा अर्थ असा होतो की पुढचे 2 आठवडे जोपर्यंत सुप्रीम कोर्ट या प्रकरणाची पुढची सुनावणी घेत नाही तोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे त्याला अनुषंगाने त्याच्या आधारानं जर व्हीप काढला शिंदे गटानं तर तो व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होणार नाही, कारण आम्ही तसा व्हीप काढणार नाही असं शिंदे गटानं कोर्टाला सांगितलेलं आहे। मात्र कपिल सिब्बल यांचं म्हणणं असं आहे की फक्त व्हीप पुरता हा मुद्दा नाहीये, हा मुद्दा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे, कारण व्हीपचा मुद्दा बाजूला ठेवला तरी पक्षाच्या प्रॉपर्टीज आहेत, पक्षाचा खजिना, सगळ्यावर अधिकार सांगितला जाऊ शकतो आणि त्यामुळे या निर्णयाला संपूर्णपणे सध्या तरी स्थगिती द्यावी या दिशेनं कपिल सिब्बल यांचा ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद सुरू आहे। पुन्हा एकदा प्रशांतकडे जाते। प्रशांत,
कविता, देवदत्त कामत यांनी अजून एक पुढचा मुद्दा मांडला. त्यांचं म्हणणं असं आहे की इलेक्शन कमिशननं आम्हाला असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत पोटनिवडणूक चालू आहे म्हणजे 26 फेब्रुवारीपर्यंतच तुम्हाला मशाल हे चिन्ह आणि तुमचं नाव जे आहे ते मिळू शकतं. देवदत्त कामत यांचं म्हणणं होतं की ही स्थिती जी आहे म्हणजे आमचं मशाल हे चिन्ह जे आहे ते सुप्रीम कोर्टाची ही सगळी कार्यवाही पूर्ण होईपर्यंत सुद्धा आम्हालाच कायम ठेवण्यात यावं. त्याच्यावरती धनंजय चंद्रचूड यांनी हो म्हटलेलं आहे, होकार दर्शवलेला आहे आणि या संदर्भात नोटीस इश्यू करू असं देखील म्हटलेलं आहे. त्यामुळं एक प्रकारे ज्या 1-2 मागण्या होत्या त्याच्यानुसार आपल्याला असं दिसतंय धनंजय चंद्रचूड यांनी ऑर्डर एक प्रकारे दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या संदर्भात आता पुढच्या 2 आठवड्यानंतर सुनावणी होईल म्हणजे या दरम्यान जे काही कोणाला रिप्लाय द्यायचे आहेत ते देता येतील. पण सोबतच त्यांनी असं हे देखील म्हटलेलं आहे की पुढच्या कोर्टाच्या निकालापर्यंत ECIची जी इलेक्शन कमिशनचा जो निकाल आहे त्याच्या संदर्भात काही प्रोटेक्शन जे आहे ते सुद्धा ठाकरे गटाला मिळत राहील. एक प्रकारे काही कंडिशनसह त्यांनी जैसे थे स्थिती जी आहे ती मान्य केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळं 1-2-3 मोठ्या घटना आता गेल्या काही मिनिटात काही घडलेल्या आहेत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही याचिका सुप्रीम कोर्ट स्वतः ऐकणार आहे. 2 आठवड्यांनी पुढची सुनावणी होणार आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये ठाकरे गटाला जैसे थे स्थिती राखता यावी. उदाहरणार्थ व्हीप जो आहे तो या दरम्यान काढला जाणार नाही. ठाकरे गटाचे आमदार शिंदे गटाच्या किंवा शिवसेनेच्या त्यांच्या व्हीपनं अपात्र ठरणार नाहीयेत ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांचं मशाल हे चिन्ह जे आहे ते 26 फेब्रुवारी नंतर सुद्धा सुप्रीम कोर्टाचा पुढचा निर्णय येईपर्यंत हे त्यांच्याकडे कायम राहील. आणि या सगळ्या संदर्भात जे पक्षकार आहेत त्यांना नोटीस सुप्रीम कोर्टानं काढलेली आहे आणि एक प्रकारे सुप्रीम कोर्ट आता हे मॅटर सुद्धा स्वतःच्या अधिकारामध्ये ऐकणार आहे, स्वतः त्यात लक्ष घालणार आहे. म्हणजे या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी काय असेल तर या घडीला सुप्रीम कोर्टानं हे म्हटलेलं आहे की ठाकरे गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधाची जी याचिका आहे ती आम्ही ऐकायला तयार आहोत. शिंदे गटाचं असं म्हणणं होतं न्यायालयामध्ये की या याचिकेच्या विरोधात जर ठाकरे गटाला जायचं असेल तर त्यांनी हायकोर्टामध्ये जावं, थेट सुप्रीम कोर्टामध्ये येऊ नये. मात्र सुप्रीम कोर्टानं ठाकरे गटाचं म्हणणं मान्य केलंय आणि थेटपणे सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधातली याचिका ऐकायला होकार दिलाय. यानंतर सुप्रीम कोर्ट या सगळ्या प्रकरणामध्ये जे पार्टी आहेत त्यांना नोटिसेस पाठवणार आहेत. प्रकरणाची पुढची सुनावणी 2 आठवड्यांनंतर होणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टानं ठाकरे गटाच्या सगळ्या आमदारांना शिंदे गटाकडून जर व्हीप जारी झाला तर त्यापासून संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे येत्या 2 आठवड्यांमध्ये शिंदे गटाकडून शिवसेनेकडून कोणताही व्हीप हा दाखल केला जाणार नाही आणि तसा व्हीप हा ठाकरे गटाच्या आमदारांना बंधनकारक असणार नाही. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाते. प्रशांत, कविता, व्हीप संदर्भातलं संरक्षण तर ठाकरे गटाला मिळालं पण सोबत त्यांची जी मागणी होती की बँक अकाउंट, प्रॉपर्टी याच्या संदर्भात सुद्धा स्थिती जी आहे ती जैसे ते ठेवावी. पण त्याच्या संदर्भात सरन्यायाधीशांनी हे विचारलं की इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरमध्ये याच्या संदर्भातला काही उल्लेख आहे का. त्याच्यावरती कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं की नाही, निकालामध्ये उल्लेख नाहीये पण कदाचित उद्या हे लोक दावा करतील की आम्हीच पक्ष आहोत आणि त्यामुळं याचा ताबा घेतील. त्याच्यावरती धनंजय चंद्रचूड यांनी असं म्हटलेलं आहे की जे निकालाचा भाग आहे त्या गोष्टींवरती आम्ही विचार करू शकतो पण ज्या गोष्टी निकालामध्ये नमूदच केलेल्या नाहीयेत निवडणूक आयोगानं त्याच्यावरती आम्ही दाद म्हणजे इथं दिलासा देऊ शकत नाही. तुम्ही त्या संदर्भात वाटल्यास निवडणूक आयोगाकडे दाद मागा. त्यामुळं या सगळ्या संदर्भात एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की व्हीप बद्दल संरक्षण मिळालेलं आहे. बँक अकाउंट्स किंवा प्रॉपर्टी संदर्भात मात्र की जे निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये थेट म्हटलेलं नाहीये त्याच्या संदर्भात काहीही या ठिकाणी म्हटलेलं नाहीये कोर्टानं. प्रशांत, एक अगदी थोडक्यात सांगा, केंद्रीय निवडणूक आयोगाचं प्रतिनिधित्व आजच्या या याचिकेमध्ये होतं का की आता त्यांना नोटीस गेल्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोग पिक्चरमध्ये येईल या याचिकेत? खरं तर आतापर्यंत केवळ शिंदे गट आणि ठाकरे गटाचेच वकील आपल्याला दिसले कारण निवडणूक आयोगाच्या वतीनं कोणाची बाजू जी आहे ती या ठिकाणी दिसलेली नाहीये. ज्या अर्थी आता नोटीस इश्यू केली गेलेली आहे 2 आठवड्यामध्ये पुढची सुनावणी होणार आहे आणि त्यावेळी या सगळ्या संदर्भातले सगळे पक्ष जे आहेत ते मग कोर्टासमोर येतील आणि त्यानुसार कोर्ट आपली सुनावणी जी आहे ती पूर्ण करेल. पण एक या क्षणाची सगळ्यात मोठी घडामोड ही म्हणता येईल की निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातली याचिका सुद्धा सुप्रीम कोर्ट स्वतः ऐकणार आहे.
आणि त्यातही सरन्यायाधीशांच्याच कोर्टासमोर ही सुनावणी होणार आहे. नोटीस इश्यू केली गेलेली आहे आणि त्या नोटिशीमध्ये व्हीप संदर्भातलं एक प्रोटेक्शन जे आहे ते समाविष्ट आहे. या काळामध्ये व्हीप काढता येणार नाहीये आणि तो आम्ही काढणार पण नाही असं शिंदे गटाच्या वकिलांनी स्वतःच सांगितलं की आमचा काढण्याचा कुठलाही इरादा नाहीये. कोर्टानं फक्त त्यांचं जे वाक्य आहे ते रेकॉर्डवरती घेतलं. सोबत कपिल सिब्बल जे ठाकरे गटाचे वकील आहेत ते म्हणत होते की बँक प्रॉपर्टी आणि इतर ज्या गोष्टी आहेत तर त्याच्या संदर्भात सुद्धा स्थितीचा विचार करा. पण न्यायमूर्तींनी त्यांना सांगितलं की निकालामध्ये ज्या गोष्टीच नमूद नाहीयेत त्याच्या संदर्भात आम्ही काही करू शकत नाही. जर तुम्हाला असं वाटलं की ते निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात काही वर्तन करतायत तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागू शकता. बरं, म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निकाल दिलेला आहे त्याच्या अनुषंगानं जर काही गोष्टी असतील तर त्याचा आम्ही आत्ता विचार करणार नाही. पण निकालामध्ये ज्या गोष्टी स्पष्टपणे नमूद केलेल्या आहेत त्या अनुषंगानं आम्ही प्रोटेक्शन देतोय, म्हणून व्हीपच्या बाबतीत आम्ही प्रोटेक्शन देतोय असं स्वतः सरन्यायाधीशांनी म्हटलंय. 2 आठवड्यांनी या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा होणार आहे आणि त्या दरम्यान संबंधित ज्या पार्टीज असतील, जे पक्ष असतील त्यांना या संदर्भातल्या नोटिसेस सुप्रीम कोर्टाकडनं दिल्या जातील. प्रशांत, तुम्ही राहाच आपल्यासोबत. ज्येष्ठ विधिज्ञ अनिकेत निकम सध्या आपल्यासोबत आहेत. अनिकेत निकमजी, महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाची असणारी सुप्रीम कोर्टातली ही आणखी एक केस, या केसचा जो निकाल आता आलेला आहे, खरं तर ऑर्डर आलेली नाहीये, पण जे महत्वाचे मुद्दे आता आपल्यासमोर आलेत या सगळ्याचं विश्लेषण कसं कराल? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.